तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मोताळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची प्रशासनाकडे मागणी। 20 ते 25 सप्टेंबर 2025 दरम्यान अतिवृष्टीमुळे मोताळा तालुक्यातील काही महसूल मंडळांमध्ये अतोनात नुकसान झालेले आहे। त्यांना शासनाने मदत जाहीर केलेली आहे, परंतु या मदतीला जुन्या अस्तित्वात असलेल्या योजनांची जोड देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल व फसवणूक केलेली दिसत आहे। तरी या शेतकऱ्यांना हेक्टरी कुठल्याही योजनांची जोड न देता थेट ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी। तसेच तालुक्यातील सर्वच मंडळात सततच्या पावसामुळे शेती पिकांचे अतोनात अंदाजे 70% नुकसान झालेले दिसून येत आहे। यासाठी शासनाने हेक्टरी 50,000 रुपये मदत ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष प्रवीण कदम यांच्या नेतृत्वात 16 ऑक्टोबर रोजी मोताळा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे। MCN न्यूज मराठी करिता कृष्णा पाटील, मोताळा। आज आम्ही तालुका काँग्रेस कमिटीतर्फे या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलं की जी काही मदत आज शेतकऱ्यांना मिळत आहे, अतिवृष्टी ही फक्त 12 गावांना मदत इथे दिसत आहे, पण सत्ताधारी गटाकडनं प्रत्येक वेळेस सोशल मीडिया आणि पेपरबाजीकडनं असं सांगितलं होतं की पूर्ण तालुक्याला हे सरसकट मदत आहे। पण आज आम्ही ते बघितलं असता तहसीलदाराकडनं सांगितलं झालं की फक्त 12 गावांना ही मदत आहे, इतर गावांना नाही, कुठलेही पंचनामे या ठिकाणी झालेले नाहीये। मग इतर वेळेला तुम्ही सांगता की सरसकट आहे, तुम्ही सरसकट शेतकऱ्यांना प्रत्येकाला मिळालं पाहिजेत। अनेक गावं अशी ज्या ठिकाणी पाऊस भरपूर झालेला नाही, अतिवृष्टी झालेली नाही, पण सततच्या पावसाने त्या ठिकाणी पिकांना नुकसान झालेले आहे। 70% पिकांचं हे नुकसान झालेलं आहे। आज कापूस जर 2 क्विंटल वाढला असेल तर 1 क्विंटल आला, ज्याला 50चा आहे तो 25 आलेला आहे, तर 50% पर्यंत हे तर सरळ दिसतं आपलं नुकसान आहे। पण येणारा काळ अजून पुढचा काळ आहे की अजून कापूस निघायचं बाकी आहे। 70% पर्यंत नुकसान हे पूर्ण तालुक्याचं प्रत्येक शेतकरी झाले आहेत। तर आमचं काँग्रेस पार्टीतर्फे सरकारला सांगणं आहे की ज्या खोट्या बातम्या पसरवत आहेत त्या खऱ्या बातम्या पसरवा, त्याची GR टाका आम्हाला की हे पूर्ण तालुक्यातली 105 गावं या ठिकाणी बसलेली आहेत, तरच तुम्ही ते पुढे सांगा लोकांना की पूर्ण तालुका बसलेला आहे। कारण त्या ठिकाणी काय होतं की शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते। शेतकरी शांत आहे, शेतकरी वाटतं मला मदत मिळते, ती मदत कुठेतरी चुकीची मिळणार आहे, चुकीच्या फक्त ठराविक लोकांना मिळणार आहे, ठराविक गावांना मिळणार आहे। तर हे आम्हाला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आणि शासनापर्यंत हे पोहोचणं आहे की आमची मागणी ही आहे की फक्त 12 गावांना घेता आमची पूर्ण तालुक्यातील संपूर्ण गावं याच्यात बसली पाहिजेत। अतिवृष्टी नसेल तरी पण नुकसान हे शेतकऱ्यांना झालेलं आहे। मागणी पूर्ण नाही झाली तर पुढची भूमिका, आणि आमची मागणी जर पूर्ण नाही झाली तर आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांचा सर्वात मोठा मोर्चा आजपर्यंत तालुक्यात झाला नसेल इतका मोठा मोर्चा आम्ही या ठिकाणी काढणार आहोत।